मित्रांनो, मी कशी दिसतेय, मी काय घातलंय आणि माझं वजन किती आहे याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा सध्याला इंटरनेटवर सुरू आहे, ज्यावर लोक रिॲक्ट होत आहेत, ज्याच्या अगेन्स्ट बोलतायत, ज्याच्या सपोर्टमध्ये बोलतायत. आपण तरुण आहोत, या मुद्द्यावर आपण बोललंच पाहिजे. नमस्कार, मी रचना बोंडवे. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. एस.एन. सुब्रमण्यम यांनी एक खूप महत्त्वाचं वक्तव्य केलं, एक स्टेटमेंट केलं. जे स्टेटमेंट असं आहे की 90 तास तरुणांनी काम केलं पाहिजे सगळं सोडून, आणि मी रविवारी लोकांना काम करायला लावू शकत नाही, या गोष्टीची मला खंत आहे. रविवारी तुम्ही किती वेळ तुमच्या बायकोकडे बघत बसणार आहे आणि बायको सुद्धा तुमच्याकडे किती वेळ बघत बसणार आहे, त्यापेक्षा काम करा ना, असं स्टेटमेंट सुब्रमण्यम यांचं आहे. ठीक आहे. आता हे स्टेटमेंट जे आहे हे काय आपल्याला नवीन नाहीये. याच्या आधी नारायण मूर्तींनी सुद्धा असंच एक स्टेटमेंट केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की 70 तास लोकांनी काम करायला हवं. एस.एन. सुब्रमण्यम यांनी जसं हे स्टेटमेंट पास केलं, इंटरनेटवर धुमाकूळ माजला. अक्षरशः लोक कमेंट करत सुटलेत, मीम्स काय टाकतायत वगैरे वगैरे. कधीही न बोलणारी दीपिका पदुकोण सुद्धा यावर रिॲक्ट झाली आहे. ती म्हटली आहे की अरे यार, मानसिक आरोग्य नावाचा प्रकार असतो की नाही. हर्षल गोयंका सुद्धा यावर रिॲक्ट झालेत. आणि नारायण मूर्तींच्या तर सपोर्टमध्ये ओलाचे ते CEO आहेत, ते तर बोललेच होते. हे तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरं, हे सगळं झालं बोलण्याच्या गोष्टी. आता ठीक आहे, मतं असू शकतात लोकांची, पण ही वास्तविकतेत किती आपण आणू शकतो? आपण हे सगळं सत्य कसं करू शकतो का? किती तास असतात, आठवड्याचे किती तास असतात, आपल्याला झोपायला किती वेळ लागतो, आपल्याला आवरायला किती वेळ लागतो, या सगळ्यातून आपण काम किती करू शकतो? खरंच आपण 90 तास 70 तास काम करू शकतो का? ओके, काही फॅक्ट्स आहेत, मी यात लिहिलेले आहेत. माझ्या सहित मी उदाहरण देणार आहे, म्हणजे तुम्हाला थोडंफार पटेल असं मला वाटतं. तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला पटतंय की नाही. ठीक आहे. सो दिवसाच्या 24 तास असतात. ओके, 24 गुणिले 7 168 तास. 9 तासाची झोप, 9 गुणिले 7 झाले किती? 63 तास. सकाळी आवरायला 3 तास लागतात. 3 गुणिले 7 21 तास. 4 तास ट्रॅव्हलिंग मध्ये जातात. समजा मी मुंबईत राहते, मुंबईच्या बाहेर राहते, पनवेलवरून मी येत असेल तर मला 2 तास जायला, 2 तास यायला, 4 तास ट्रॅव्हलिंग मध्ये जातात. 4 गुणिले 7 28 तास. 9 तासाची शिफ्ट. ओके, माझी शिफ्ट 9 तासाची आहे. ओव्हरऑल ॲव्हरेज पकडूयात आपण, 9 तासाची शिफ्ट असेल तर 9 गुणिले 7 63 तास. प्लस 63 प्लस 21 प्लस 28 प्लस 63 झाले किती? 175 तास. आठवड्याचे तास किती आहेत? 168. डिमांड कितीची आहे? 175 तासांची. तास आहेत 168, डिमांड आहे 175. एक्स्ट्राचे 7 तास कुठून आणायचे? कमेंट करा. ओके, हे तर झालं मुंबईचं. तुम्ही तुमच्या शहराचं सांगा की तुम्हाला ट्रॅव्हलिंगला किती वेळ लागतो, तुमचं काय कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला 70 तास 90 तास जमणार आहे का वगैरे वगैरे. सध्या 90 तासाचं बोलूया, तुम्हाला 90 तास काम करायला जमणार आहे का? कमेंट करा. ओके, आणि जर यातही मी एक सुट्टी नाही पकडली, वीक ऑफ वगैरे, जर एक सुट्टी घेतली तर 144 तास मिळतात आपल्याला. ओके, सो टॉक्झिक कल्चर काय असतं? नारायण मूर्तींनी सांगितलं की 70 तास काम केलं. ठीक आहे. आता जर 70 तासाचा हिशोब मांडायचा झाला तर 5 दिवस ऑफिस आहे. 5 दिवस ऑफिस म्हणजे 70 भागिले 5 14 तास झाले. 24 मधून 14 तास गेले, 14 तास काम करायचे. 24 मधून 14 तास गेले, उरले किती? 10 तास. ठीक आहे, 10 तास माझ्या हातात आहेत, म्हणजे काम करून उरलेले 10 तास आहेत. या 10 तासात 8 तासाची माझी झोप आहे. डॉक्टरांनी सांगितलंय 8 तास 9 तास झोपलंच पाहिजे, मग आपण झोपणारच ना. ठीक आहे, 8 तासाची झोप. 10 मधून 8 गेले, किती राहिले? 2 तास. या 2 तासात तुम्ही जेवणार आहात की तुमची घरची कामं करणार आहात की तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात की तुम्ही वडिलांना जेवायला वाढणार आहात की तुम्ही फिरायला जाणार आहात? तुम्ही सांगायचं आहे कमेंट करून. हे नारायण मूर्तींचं म्हणणं आहे की 70 तास आपण काम केलं पाहिजे. ओके, लार्सन टोब्रोचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं, म्हणजे एस.एन. सुब्रमण्यम यांनी सांगितलं की 90 तास काम करणं तरुणांकडून अपेक्षित आहे, तरच आपण अव्वल स्थानी जाऊ शकतो. 7 दिवस 90 तास काम करायचं आहे, वीक ऑफ नाही. हिशोब होतो 13 तासाचं काम. ओके, 24 - 13 24 - 13 = 11 hours. 11 तास माझ्याकडे उरतात. आता 11 तासामधली जर 8 तास मला झोप काढायची असेल तर उरले 3 तास. डॉक्टरांनी सांगितले 8 तास झोपायचं, मग उरतात 3 तास. या 3 तासात तुम्ही काय काय करणार आहात? हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. नारायण मूर्तींचं म्हणणं आहे 70 तास काम करा. एस.एन. सुब्रमण्यमचं म्हणणं आहे की 90 तास काम करा. हर्षल गोयंका जे आहेत ते
सुब्रमण्यन यांच्या अगेन्स्टमध्ये बोललेले आहेत. दीपिका पदुकोण सुद्धा त्यांच्या अगेन्स्टच बोललेली आहे की मानसिक आरोग्य नावाचा प्रकार आहे की नाही, एवढ्या मोठ्या कंपनीचा अध्यक्ष असे कसे बोलू शकतात वगैरे वगैरे. नारायण मूर्तींच्या सपोर्टमध्ये तर ओलाचे जे CEO आहेत ते बोललेलेच होते. बरं, या सगळ्यात हर्ष गोयंका काय म्हणाले, जे एवढे मोठे उद्योगपती आहेत, ज्यांच्या एका ट्विटने खळबळ माजते, त्यांचं ट्विट खूप व्हायरल होतं. ते काय म्हणालेत? ते म्हणालेत की 90 तास जर माणसाला काम करायचं असेल आणि संडेच्या दिवशी सुद्धा काम करणं अपेक्षित असेल तर संडे नाही, सन ड्युटी असं म्हटलं पाहिजे. आणि आयुष्य म्हणजे काही फक्त काम 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 नाहीये. यशाचा फॉर्म्युला म्हणजे अखंड ऑफिस 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 असं असू शकत नाही. वर्क लाईफ बॅलन्स नावाचा सुद्धा प्रकार असतो, असं हर्ष गोयंका म्हणालेत. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, देशाचे खूप मोठे उद्योगपती जे आहेत गौतम अदानी, ते काय म्हणालेत तुम्हीच बघा. फॉर अस बेसिकली आइदर इज फैमिली और वर्क, ये दोनों के अलावा हमारी कोई दुनिया नहीं. आपको पर्सनल कैरेक्टर कैसा होना है, ह्यूमिलिटी कैसे, दैट इज द मोस्ट इम्पोर्टेंट. आपको आनंद है वो करते हो तो आपका वर्क लाइफ बैलेंस. बाकी आपका वर्क लाइफ बैलेंस should not impose on me, or my basically work life balance should not impose. तो आपको खाली इतना ही देखना है कि मैं 4 घंटा में फैमिली के साथ बिता रहा हूँ एंड उससे मेरे को आनंद आ रहा है, और कोई 8 घंटा बिता रहा है और तू 8 घंटा बिताएगा तो वो बीवी भाग जाएगी. तो कहने का मतलब है जितना आपकी लाइफ में जितना आप जो है वो चीज आप निकाल कर ले जा सकते हो और उसमें आपको आनंद है, सामने वाले को आनंद है, वो वर्क लाइफ बैलेंस. बघितलं, एकीकडे हर्ष गोयंका आहे आणि एकीकडे गौतम अदानी आहेत, दीपिका पदुकोणही आहे, ओलाचे CEO सुद्धा आहेत. हे असे दोन गट पडलेले जे लोक म्हणतात की खूप काम करा, काही लोक म्हणतात वर्क लाईफ बॅलन्स नामकी भी चीज होतीये भाई. तुम्ही कुठल्या गटात आहात हे तुम्ही सांगा. तुम्ही सगळ्यांचे स्टेटमेंट्स ऐकले, आमचं कॅल्क्युलेशन ऐकलं. तुम्ही आम्हाला सांगणार आहात कमेंटमध्ये की तुम्हाला किती तास काम करणं जमणार आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतका शेअर करा की SN सुब्रमण्यन यांच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे. बाय बाय. एक मिनिट. आपण व्हिडिओचा शेवट करण्याआधी आपल्याकडची जी इंडियामधली मुलं आहेत, जिथे काम करायला जातात, ज्या देशात जातात, त्या देशातलं वर्क कल्चर पटकन बघूयात. ठीक आहे. देश जपान. कार्यालयीन तास 8 ते 9 तास, आठवड्याचे तास 37, साप्ताहिक सुट्ट्या शनिवार रविवार, वार्षिक सुट्ट्या 16. ऑस्ट्रेलिया. कार्यालयीन तास 7 ते 8 तास, आठवड्याचे तास 32, साप्ताहिक सुट्ट्या शनिवार रविवार, वार्षिक सुट्ट्या 10. अमेरिका. कार्यालयीन तास 8 ते 9 तास, आठवड्याचे तास 38, साप्ताहिक सुट्ट्या शनिवार रविवार, वार्षिक सुट्ट्या 10. देश कॅनडा. कार्यालयीन तास 7 ते 8 तास, आठवड्याचे तास 32, साप्ताहिक सुट्ट्या शनिवार रविवार, वार्षिक सुट्ट्या 10. देश इंग्लंड. कार्यालयीन तास 8 ते 9 तास, आठवड्याचे तास 36, साप्ताहिक सुट्ट्या शनिवार रविवार, वार्षिक सुट्ट्या 8. नेदरलँड. कार्यालयीन तास 7 ते 8 तास, आठवड्याचे तास 32, साप्ताहिक सुट्ट्या शनिवार रविवार, वार्षिक सुट्ट्या 10. आपल्या देशात काय वर्क कल्चर आहे ते बघूयात. कार्यालयीन तास 9, आठवड्याचे तास 45, साप्ताहिक सुट्ट्या शनिवार रविवार, वार्षिक सुट्ट्या 16. आता एवढ्या सगळ्या याच्यातून आपण 90 तास कसं काम करणार आहे सांगा बघू. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.